मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 21 ओवी 18 पासून आम्ही वाचतो. एकदा येशू आणि येशूचे शिष्य रस्त्याने जात असता येशूला भूक लागली आणि येशू एका अंजिराच्या झाडाजवळ जातो आणि त्या अंजिराच्या झाडाला पानाशिवाय काही दुसरं नव्हतं. येशूला तिथं फळ मिळालं नाही आणि मग तेव्हा येशूने त्या झाडाला श्राप दिला आणि झाडाला श्राप देऊन त्याच वेळेस त्याच गटकेस ते झाड वाढून गेलं. आणि तेव्हा शिष्य लोकांना नवल वाटलं की त्याच वेळेस ते झाड वाढून गेलं. शिष्य लोकांनी येशूला विचारलं, गुरुजी, हे झाड वाढून गेलं नाही. तेव्हा येशूने त्यांना म्हटलं की तुमचा जर विश्वास असेल तरी, तुमचा जर मोहरीच्या दाण्या एवढा जर विश्वास असेल तर याच्यापेक्षा तुम्ही मोठे मोठे कार्य करू शकाल. एवढंच नाही तर ह्या पर्वताला इथून सरक आणि समुद्रात टाकला जा असं जेव्हा तुम्ही म्हणाल ते होईल. प्रियजन हो, याच्यामध्ये आम्ही महत्वाची गोष्ट काय पाहतो? महत्वाच्या दोन गोष्टी आम्ही पाहतो याच्यामध्ये. एक आहे झाडाचं निष्फळ, म्हणजे येशू त्या झाडाजवळ गेला आणि येशूला फळ मिळालं नाही. कदाचित होऊ शकते की त्या झाडाला फळ याची वेळ आलेली नाही किंवा हा फळाचं सीझन नसेल. तरी परंतु येशूनं काय म्हटलं? येशूने तिथं फळ न पाहिल्याबरोबर येशूने त्याला श्राप दिला. प्रियजन हो, एक झाड हे फळ देते, हे झाडाचं गुण आहे फळ उत्पन्न करणे. परंतु प्रभू येशू ह्या झाडाद्वारे आम्हा मानव जातीला एक मोठं शिक्षण देत आहे. म्हणजे ज्याप्रमाणे झाडापासून आपण फळ अपेक्षित करतो त्याचप्रमाणे आम्ही प्रत्येक मनुष्य सुद्धा एक झाडासारखा आहे किंवा आम्हा प्रत्येकाला फळ उत्पन्न करणं आहे. प्रत्येकाला फळ उत्पन्न करणं आहे. आणि जो व्यक्ती फळ उत्पन्न करत नाही त्याला जगण्याचा अधिकार नाही आहे. म्हणून प्रभूनं त्या झाडाला काय केलं? श्राप दिला आणि ते वाढून गेलं. म्हणून आम्ही सुद्धा फळ उत्पन्न केलं पाहिजे. फळ उत्पन्न केलं नाही तर आम्हाला सुद्धा नष्ट करण्यात येईल. म्हणजे आता नाही तर आम्ही जेव्हा आमच्या मृत्यूनंतर आम्हाला नरकात टाकण्यात येईल. तर हे फळ कोणतं, मनुष्य कोणतं फळ उत्पन्न करू शकतो? तर मनुष्याचं फळ आहे प्रीती, शांती, आनंद, सहनशीलता. हे मानवाचे फळ आहे. प्रियजन हो, आम्हा प्रत्येकाने फळ उत्पन्न केलं पाहिजे. आम्ही पुष्कळदा प्रार्थना करतो, बायबल वाचतो, आम्ही धार्मिक बनण्याचा प्रयत्न करतो, चर्चमध्ये जातो, परंतु आम्ही आमच्यामध्ये पाहिलं पाहिजे की हे जे फळ आहे ते आमच्यामध्ये उत्पन्न होत आहे का? फळ, माणसाचं फळ म्हणजे आमच्यामध्ये प्रीती आली पाहिजे. आम्ही प्रीतीमध्ये आपण जीवन जगलं पाहिजे. प्रीती आमच्या जीवनामध्ये येणे म्हणजे देवाला आपण स्वीकार करणे, कारण देव प्रीती आहे. आणि म्हणून आम्ही प्रीतीमध्ये आपण जेव्हा जीवन जगतो तेव्हा देवाची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये राहते. आम्ही शांतीने जेव्हा जीवन जगतो तेव्हा देवाची उपस्थिती आमच्यामध्ये आहे, म्हणजे ते आम्ही उत्तम फळ देतो. आम्ही समाधान आहोत, आनंदित आहोत. आम्ही एक दुसऱ्याला क्षमा करतो, म्हणजे आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये आहोत. हे क्षमा करणे हे दैवी गुण आहे आणि म्हणजे क्षमा करणे हे आमचं एक उत्तम फळ आहे. म्हणून प्रियजन हो, आम्हाला फळ उत्पन्न करणं आहे. आणि दुसरी गोष्ट प्रभू येशू सांगत आहे, दुसरी गोष्ट म्हणत आहे, तुम्ही विश्वास ठेवून प्रार्थना कराल तर तुमच्या जीवनामध्ये मोठे मोठे चमत्कार घडतील. आम्ही विश्वास ठेवण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी आम्हाला प्रभू सांगत आहे. प्रियजन हो, आमची जे जीभ आहे हे जीभ सुद्धा फळ उत्पन्न करते. आमची जीभ, आम्ही नीतिसूत्रे ह्या ग्रंथामध्ये अध्याय 18 ओवी
21 मध्ये आम्ही वाचतो, आमची जीभ काय आहे, हे 2 प्रकारे फळ उत्पन्न करते. आमच्या जिभेमध्ये हे 2 गोष्टी आहेत. एक आहे श्राप आहे आणि एक आहे आशीर्वाद. मरण आणि मृत्यू हे जिभेच्या वशमध्ये आहे, म्हणून वचन आम्हाला सांगते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्या जिभेने आम्ही काय करावं, ह्या तोंडाने आम्ही काय करावं? आम्ही ह्या जिभेने दुसऱ्यासाठी आशीर्वाद मिळण्यासाठी आम्ही प्रार्थना करावं. आम्ही ह्या जिभेने चांगल्या चांगल्या गोष्टी बोलावं. ह्या जिभेने दुसऱ्यांना मार्गदर्शन करावं. या जिभेने आम्ही दुसऱ्याच्या उन्नतीसाठी आम्ही चांगले चांगले शब्द बोलावं. आम्ही गोड गोड बोलून आम्ही ह्या जिभेद्वारे एक चांगले फळ उत्पन्न करावं. आम्ही ह्या जिभेद्वारे वाईट शब्द उच्चारू नये. या जिभेद्वारे कोणाला श्राप देऊ नये. या जिभेद्वारे आम्ही कोणाचं वाईट करू नये. प्रियजन हो, अशा प्रकारे आम्हाला प्रभू येशू सांगत आहे, एक चांगलं फळ देण्यासाठी आम्ही चांगलं वातावरण, चांगलं व्यवहार, चांगला स्वभाव धारण करावं आणि आम्ही विश्वास ठेवून आम्ही प्रार्थनामय जीवन जगावं. आणि म्हणून आम्ही जेव्हा प्रार्थना करतो, विश्वास ठेवतो, तेव्हा प्रार्थनाद्वारे आम्हाला काहीही अशक्य होणार नाही. प्रभू सांगत आहे, पर्वताला जेव्हा आम्ही प्रार्थनाद्वारे दूर करू शकतो किंवा हटवू शकतो, तर आमच्या जीवनामध्ये याच्यापेक्षा किती मोठे मोठे कार्य आहेत, ते सुद्धा आम्हाला शक्य होतील. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये एक चांगला स्वभाव बनवून एक चांगला दुसऱ्यांसाठी आशीर्वाद मिळवून देण्यासाठी आम्ही कार्य करूया. दुसऱ्यासाठी आम्ही एक मदतगार, आम्ही एक सहाय्यक आणि एक चांगलं फळ उत्पन्न करणारा असं जीवन जगण्यासाठी आम्ही प्रयत्न करूया, प्रार्थना करूया.